थँक्यू नीलम फॉर सच अ ग्रेट सेशन. या सेशनमुळे ॲक्च्युली एक कुठेतरी अशी भावना जागृत झाली आहे की हां, काही गोष्टी आपण करू शकतो, काही गोष्टी आपल्यामध्ये सुप्त अवस्थेत आहेत. आता एक आई म्हणून मी मुलीला हे पाहिजे, तिला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, इवन खाण्यात तिला हे विटॅमिन्स, ते प्रोटीन्स, इवन ॲज अ टीम लीडर ऑफिसमध्ये की आपल्याला प्रोजेक्ट ग्रोथसाठी असं केलं पाहिजे, हे प्लॅनिंग केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, किंवा एक लिस्ट, एक गोल्स सेटिंग असतं पूर्ण वर्षाचं की आपल्याला हे गोल्स अचीव केलेत. पण हे कधीच विचार नाही केला की आपल्या माइंडसाठी, आपल्या स्वतःसाठी काय गोल्स हवे आहेत, काय काय गोष्टी लिस्ट हव्या आहेत. तर या सेशनमुळे हे कळालं की आपल्यामध्ये आपण आणखी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, कशा गोष्टी प्लॅन करू शकतो. आणि हां, ऑब्व्हियसली फ्युचर सेशन्समध्ये अजून नवीन नवीन गोष्टी कळायला जातील, काहीतरी नवीन सेशन, काहीतरी नवीन मे बी ते आपल्यामध्ये आहे, पण त्याला कुठेतरी किकस्टार्ट, काहीतरी जागृत करण्याची गरज, मोटिवेशन, हे सगळं नक्कीच फ्युचर सेशनमध्ये आय एम होपिंग टू सी फर्दर. आणि खूप छान वाटलं. पहिली गोष्ट तर एकदम सकाळी उठून फ्रेश माइंडने पॉझिटिव्हिटी, ते मेडिटेशन साऊंड, इट वॉज सो पॉझिटिव्ह की बाबा युनिवर्समध्ये म्हणजे डोळे बंद केल्यानंतर असं वाटलं की हां, संपूर्ण युनिवर्स इज बिहाइंड अस फॉर अ सक्सेस. म्हणजे आपण आपल्याला पुश केलं पाहिजे, देन एंटायर युनिवर्स विल हेल्प यू टू मूव फॉरवर्ड. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच.